सगळ्यांना मी आले आहे शेतात. तुम्हाला शेतामध्ये ना मस्त अशी एका वनस्पतीची माहिती मी देणार आहे. हे चॅनल जे आहे ते जया शेतकरी ब्लॉग आहे. शेतकऱ्याची या शेतातली मी माहिती देत असते. माझे व्हिडिओ असतात खूप सारे. तर म्हटलं चला, जी शेतकऱ्याला माहिती आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या शेतामध्ये भरपूर साऱ्या वनस्पती आहेत, त्या खूप फायद्याच्या आहेत. पण काय होतं ना, काय काय वेळेस माणसं औषधं खातात, पण ह्या वनस्पत्या खायला नको म्हणतात. कारण कसं होतं ना, त्या वनस्पतीचे जे फायदे असतात ते लगेच भेटत नाहीयेत. त्याचं काय होतं, त्याचा गुणधर्म थोडा लेट असतो, पण मुळासहित नष्ट करत असतं. हे माहिती नसतं. तुम्हाला एक वनस्पती दाखवणार आहे, खूप फायद्याची आहे. तुम्ही सुद्धा ओळखताय वनस्पतीला, सगळ्यांना माहिती आहे, पण याची माहिती जी आहे ती तुम्ही कधी घेत नाही. तुम्हाला माहिती असताना सुद्धा ह्याचा वापर कधी करत नाही. ह्यांचा काही एक साईड इफेक्ट नाही. बघा, किडनी स्टोनसाठी असेल, किडनीच्या बऱ्याच तक्रारींवरती किडनी स्टोनसाठी खूप फायद्याचं आहे. बघा, आपण ज्यावेळेस जर आम्ही शेतामध्ये जातो, जर आम्हाला काही विळा लागला, खुरपं लागलं, तर आम्ही दवाखान्यात न जाता ह्या वनस्पतीचा उपयोग करतो. काय असेल ही वनस्पती आपण आता बघणार आहोत. चला, मी तुम्हाला दाखवते काय बघा, ही आहे वनस्पती. किती छान, किती मस्त. ओळखता ना तुम्ही ह्याला? कोण कोण ह्याला कंबरमुडी असं म्हणतं, कोण ह्याला कुटकुटी असं म्हणतं, कोण दगडी पाला म्हणतं. आयुर्वेदामध्ये ह्याचं खूप महत्व सांगितलेलं आहे. बघा, आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशी ह्या वनस्पती असतात, त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, किडनी स्टोनसाठी एवढं फायद्याचं आहे हे. दगडपाला म्हणतात ह्याला, किंवा तुम्ही कंबरमोडी म्हणू शकता. हे जर योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित जर तुम्ही घेतलं तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही पाहू शकता, ह्याला हे अशा प्रकारचं फुल येतं. आता तर ओळख नक्कीच पटणार आहे. खूप जण ओळखतात, खूप जणांना माहिती आहे, पण वापर कोणीच करत नाही. बघा, कारण प्रत्येक घरामध्ये मी तर म्हणते 2 ते 3 लोकांना किडनी स्टोन, मुतखडा आहेच, युरिन इन्फेक्शन आहेच. त्या लोकांनी नक्कीच किडनीसाठी किंवा आपल्या मुतखड्यासाठी ह्याचा वापर नक्की करावा. बघा, हे अशा प्रकारचं फूल असतं. याला पाहू शकता जवळून तुम्ही. हे फूल असतं, हे पिवळं, साईडने पांढरी त्याला पाकळ्या असतात, मध्ये पिवळा गुच्छ असतो. असे हे फूल आहे. आणि हे बघा, हा पाला आहे. पूर्वीची लोक ज्या वेळेस म्हणजे नाही का शेतामध्ये जायचे, तर शेतामध्ये गेल्यानंतर जर त्यांना विळा लागला किंवा आणखीन काय हत्यार लागलं, तर पटकन ह्याचा पाला चुरायचा, ह्याचा रस आणि ह्याचा लेप असा लावून टाकायचे, पॅक बांधायचे, तर जखम सुद्धा बरी व्हायची. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही सगळेजण ओळखता ह्या वनस्पतीला. कधी वापर केलाय का ह्याचा? कधी केलाय का वापर? बघून घ्या. हे अशा प्रकारचं फूल येतं त्याला. किती छान, किती मस्त. बघा, फूल सुद्धा किती सुंदर दिसत आहे. एक नंबर फूल सुद्धा दिसत आहे. फुलाचे फायदे मला माहित नाहीत, पण ह्याच्या पानांचे खूप सारे फायदे आहेत. मी ह्या पानांचा ज्यूस खूप वेळा पिलेला आहे, युरिन इन्फेक्शनसाठी किंवा किडनी स्टोनसाठी. ह्याला दगडपाला म्हणतात, ह्याला कुटकुटी असं म्हणतात आमच्याकडं, ह्याला कंबरमोडी असं म्हणतात. काही ठिकाणी वेगळी नावं आहेत. तर ह्याचा वापर नक्की तुम्ही करायचा आहे. तर ह्याचा वापर कसा करायचा आहे? हे बघा, ही जी पानं आहेत ही रोज सकाळी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची. आणि मस्त अशी धुवून का घ्यायची मिठाच्या पाण्याने, त्याचे पण तुम्हाला फायदे सांगणार आहे. मिठाच्या पाण्याने धुवायचे कशासाठी? की आपण बांधावरती असते, पण कधी औषध फवारलं जातं, काही बॅक्टेरिया असतात, काही खराब त्याच्यामध्ये जंतू वगैरे, त्याच्यावरती किडा मुंगी बसलेली असते. तर त्यामुळे त्याला ना चांगलं मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. हाताने म्हटलं तरी पण त्याचा रस निघतो. जर समजा तुम्हाला जर किडनी स्टोन असेल, तर ह्याचा 2 चमचे रस घ्यायचा. रोज सकाळी 2 चमचे ह्याचा रस घ्यायचा. ह्याने तुमचा किती पण मोठा मुतखडा असू द्या, किडनी स्टोन असू द्या, हा तुमचा खूप कमी होणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे झाड ओळखा. नसेल तुम्ही हे झाड आहे जे आहे ना, पावसाळ्यातच येतं असं नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी नसेल त्या ठिकाणी सुद्धा हे झाड येतं. बऱ्याच ठिकाणी येतं. तर आमच्या शेतकऱ्याला ह्याची भरपूर सारी माहिती असल्यामुळे आम्ही ह्याचा भरपूर सारा उपयोग करतो. जर जनावरांना काही प्रॉब्लेम असेल, जनावर गाभण वगैरे राहत नसेल, तर त्यांना सुद्धा ही कुटकुटी, ही दगडपाला, आणि ह्याला आणखीन भरपूर सारी नावं आहेत. ह्याचं जर नाही का मुठभर जर पाला आणून टाकला ना, तर त्यांना सुद्धा खूप फायद्याचं आहे. परत दूध वाढत नसेल त्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. खूप छान. हे जे झाड आहे ह्याला सेव्ह करा आणि वाचवत राहा आपला निसर्ग. निसर्गामध्ये खूप सारे आपल्या वनस्पती असणार आहेत, त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. खूप फायद्याची अशी खूप अशी मस्त माहिती असते, पण आपण काय करतो, गोळ्या औषधं खात बसतो.
गोळ्या औषधं खातो, पण आयुर्वेदिक घ्यायला कोणीच तयार नसतं, नाही का? पाहू शकता. ह्याला हे अशा कळ्या येतात. ह्याची अशी त्रिकोणी पानं असतात. पहा जवळून तुम्ही हे पानं. अशी मस्त अशी त्रिकोणी पानं असतात बघा. जवळून दाखवते मी तुम्हाला. हे बघा. हे जे आता आहे ते पावसाळ्यामध्ये आहे, त्यामुळे खूप मोठी मोठी पानं आहेत. याची छोटी छोटी पण पानं असतात बरं. खूप छान आणि खूप मस्त. हे ह्याचं फूल आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा. हे फूल आहे. अशी फुलं येतात. मस्त. निसर्ग आपला खूप छान औषधाने असं भरलेला आहे. आम्हाला शेतकऱ्याला तर खूप साऱ्या औषधांची माहिती आहे. आपले खूप सारे ब्लॉग येणार आहेत औषधांचे. तुम्हाला जरी माहिती माझी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट पाहिजे असेल तर बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. आणि हे जे झाड आहे दगडी पाल्याचं पानफुटी दगडी पाल्याचं जे हे झाड आहे हे नक्की तुम्ही सेव्ह करा. ह्याच्यापासून खूप फायदे आहेत. ह्याचा काहीही एक साईड इफेक्ट नाही. बिलकुल सुद्धा साईड इफेक्ट नाही. तुम्ही जर किडनी स्टोन असेल तर 2-2 चमचे नक्की रस घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि असेच गावाकडचे वनस्पतींचे ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील, औषधांचे ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर शेतकरी जया ब्लॉगला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन वनस्पतीची माहिती घेऊन.